बाळा, तुला माझी शपथ आहे. एकदा ऐकून जा, तुझ्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. बाळा, आज मी तुला जे सांगणार आहे ते फक्त शब्द नाहीत, तर जीवन जगण्याचा आधार आहे. म्हणूनच मी म्हणतो, तुला माझी शपथ आहे. बाळा, हे बोलणे अर्धवट सोडून जाऊ नकोस, कारण हे तुझ्यासाठीच आहेत. आजच्या धावपळीच्या जगात माणूस खूप काही मिळवतो, पण शांतता हरवून बसतो. पैसा मिळतो पण समाधान हरवते. लोक मिळतात पण आपलेपणा हरवतो. घर मोठे होते पण मन रिकामे होते. बाळा, तुलाही कधी असे वाटते का की सर्व काही असूनही काहीतरी कमीच आहे? रात्री तुला झोप येत नाही, मनामध्ये सतत भीती असते, उद्याची चिंता तुला असते, कोणी समजून घेत नाही असे तुला वाटते. जर असे वाटत असेल तर हे बोलणे तुझ्यासाठीच आहे, त्यामुळेच ऐक. श्री स्वामी समर्थ सांगतात, जीवनात कितीही अंधार असला तरी श्रद्धेचा एक दिवा पुरेसा असतो. अनेक लोक संकटात आले की देवाला आठवतातच, पण संकट संपले की देवसुद्धा विसरून जातात. बाळा, लक्षात ठेव, देव फक्त संकट दूर करण्यासाठी नाही, देव संकटात धैर्य देण्यासाठी असतो. जेव्हा कोणीच सोबत नसते तेव्हा श्री स्वामी समर्थ सोबत असतात. जेव्हा सगळेच दरवाजे बंद होतात तेव्हा श्री स्वामी समर्थ नवीन मार्ग दाखवतातच. जेव्हा डोळ्यात अश्रू असतात तेव्हा स्वामीच आपला आधार बनतात. म्हणूनच आज मी तुला सांगतो, रोज सकाळी उठल्यावर एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ. रात्री झोपण्यापूर्वी एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. तू दुःखामध्ये असशील तेव्हा सुद्धा बाळा, श्री स्वामी समर्थ म्हण. सुखात म्हण, रडताना म्हण, हसताना म्हण, कारण श्री स्वामी समर्थांचे नाव म्हणजे आशेचा किरण आहे. बाळा, तुला माहीत आहे का, जीवनात सर्वात गरिबी पैशाची नसते, सर्वात मोठी गरिबी असते ती म्हणजे विश्वासाची. ज्याचा विश्वास संपतो त्याची सर्व काही संपते. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असो, विश्वास सोडू नकोस. म्हणूनच परिस्थिती कितीही कठीण असो, विश्वास अजिबात सोडू नकोस. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण स्वामी तुझ्यासाठी नक्की काहीतरी चांगले ठेवून आहेत. तू फक्त चालत राहा. कधी कधी देव आपल्याला उशिरा देतो, कारण आपल्याला अधिक चांगले काहीतरी द्यायचे असते. तू रडत असताना देखील स्वामी तुझ्यासाठी काम करत असतातच. तू निराश असताना देखील स्वामी तुझ्यासाठी मार्ग तयार करत असतातच. बाळा, बाळा, लोकांच्या बोलण्याकडे तू जास्त लक्ष देऊ नकोस. लोक आज तुझं कौतुक करतील पण उद्या टीकाच करतील. ते नाव ठेवायलाच असतात, पण स्वामींचे प्रेम कायम राहते. तुझ्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचे नाही, तुझ्या मनात किती श्रद्धा आहे हे महत्त्वाचे आहे. कारण श्रद्धेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होतात. आज एक तू संकल्प कर, कोणाचं वाईट करणार नाही, कोणाला दुखावणार नाही. आई वडिलांचा आदर करेन, गरजूंना मदत करेन आणि रोज स्वामींचे नामस्मरण करेन. हे 5 नियम जीवन बदलू शकतात. बाळा, लक्षात ठेव, काळ बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं सुद्धा बदलतात, पण श्री स्वामी समर्थांची कृपा कधीच बदलत नाही. तू कितीही दूर गेलास तरी स्वामी तुला विसरत नाहीत. आज तू हे ऐकत असशील तर कदाचितच स्वामींनाच तुला काही सांगायचे असेल. म्हणून एक क्षण तू डोळे मिट, मनातील दुःख स्वामींच्या चरणी तू ठेव आणि मनोभावाने म्हण, श्री स्वामी समर्थ, मला तुम्ही योग्य मार्ग दाखवा.
विश्वास ठेव, तुझी प्रार्थना वायाला जाणार नाही. शेवटी सर्वांनी मनापासून 3 वेळेस म्हणूया, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा सदैव तुमच्यावरती राहो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.